नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप खास आहे. खास म्हणजे आज मी चीक दुधापासून खरवस कसा तयार करायचा हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि हे चीक दूध जे आहे ना, ते माझ्या भावांनी त्याच्या शेतावरून आणलेलं होतं आणि हे दूध एकदम ताजं होतं. तर बघू शकता, पहिल्या धारेचं हे दूध आहे, त्यामुळे खूप घट्टसुद्धा आहे. तर मी मोजून घेतलेलं आहे. 3 कप हे दूध भरलेलं आहे. त्यामध्ये आता मी 1 कप साखर घातली आहे. 3 कप दुधासाठी 1 कप साखर एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. तर साखर जी आहे ती पूर्णपणे दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे. साधारणतः मला 8 ते 10 मिनिटं लागलं हे साखर विरघळवून घेण्यासाठी. त्यानंतर हे दूध मी गाळून घेतलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये मला खरवस तयार करायचं आहे त्याच भांड्यामध्ये दूध काढलेलं आहे. आता ह्यामध्ये मी 1 चमचा विलायची पावडर घातली आहे आणि थोडा बारीक चिरलेला हिरवा पिस्तासुद्धा घातला आहे. 6 ते 7 केशर काड्या घातल्या आहेत आणि सर्व मिश्रण जे आहे ते ढवळून घ्यायचं आहे. आणि कुकरमध्ये मी हा खरवस तयार करणार आहे. तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. कुकरमध्ये पाणी घातलं आहे. तिथे एक स्टँड ठेवला आणि त्यावर मग दुधाचा डब्बा ठेवलेला आहे. त्यावरसुद्धा मी झाकण ठेवलेलं आहे. आणि आता कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हा खरवस खूप छान असा तयार होतो. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग झाकण उघडायचं. वाव, खूप सुंदर असा हा खरवस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की हा खरवस जो आहे ना, पूर्णपणे थंड झाल्यानंतरच काढायचा आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. कारण जर गरम असताना ह्याच्या वड्या पाडल्या तर त्याचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग ह्याच्या वड्या काढायच्या आहेत. तर त्या खूप छान अशा वड्या निघतात. मला थोडी घाई झाली होती, तर मी गरम असतानाच काढायला घेतलं. तर तुम्ही बघू शकता, खाली तुकडेसुद्धा थोडे पडलेले आहेत त्याचे. त्याच्यामुळे अजिबात घाई नाही करायची, थंड होऊ द्यायचं आणि मग ह्याच्या वड्या काढायच्या आहेत. तर खूप छान असा हा चीक दुधाचा खरवस तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.